जय हिंद मित्रांनो, यवधा करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सानप सर. तर आज आपण बीड जिल्हा पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकेमधील मराठी आणि सामान्य ज्ञान या दोन घटकाचं विश्लेषण करणार आहोत. तर चला मग पाहू. पहिलाच प्रश्न आहे, मराठी व्याकरणाने सुरुवात झालेली आहे. पहिला प्रश्न आहे की अमर्याद या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय, तर विरुद्धार्थाचा शब्द अमर्याद या शब्दाचा अर्थ आहे की ज्याला मर्यादा नाही. मग याचा विरुद्धार्थी शब्द पहा आपण. पहिला ऑप्शन आहे अफाट नाहीये. दुसरा ऑप्शन आहे मर्यादित. तर अमर्याद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर मर्यादित. चला दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे. आता मराठीमध्ये संयुक्त स्वर किती आहेत, तर 4 संयुक्त स्वर आहेत. कोणते आहेत, ए आहे, त्यानंतर अ आहे, त्यानंतर ओ आहे आणि त्यानंतर अ आहे. पहा संयुक्त स्वरांची संख्या किती, 4. ए, ऐ, ओ आणि औ. मग आता ऑप्शन नुसार पाहू. अ आहे का, नाही. दीर्घई आहे का, नाही. ओ आहे का, आहे. संयुक्त स्वर कशाला म्हणायचं, तर 2 विजातीय स्वर एकत्र येऊन त्यापासून संयुक्त स्वर तयार होतो. चला नेक्स्ट, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता वारंवार पडलेला प्रश्न आहे आणि PYQ आहे. विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी. आता विदुषी पहा, इथं पण आहे आणि इथं पण आहे. इथं विदुषी आहे, इथं विदुषी आहे. फरक इथं काय आहे, ऱ्हस्व आणि दीर्घचा. तर या पहा योग्य कोणता आहे, तर ऑप्शन नंबर सी. पहा चला नेक्स्ट पाहू आपण. पुढला प्रश्न आहे, संधी करा कवी अधिक ईश्वर. आता संधी करताना संधी कशाला म्हणतो की पहिल्या शब्दातील शेवटचा शब्द आणि दुसऱ्या शब्दातील पहिला शब्द हे दोन्ही वर्ण काय होतात, एकमेकामध्ये एकत्र येतात आणि त्या दोन्ही बद्दल एक नवीन वर्ण तयार होतो, याला संधी म्हणतो. आता कवीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे, तर इथं दीर्घई आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे, दीर्घई आहे. मग जर 2 दीर्घई म्हणजे 2 सजातीय स्वर जर एकत्र येत असतील तर त्यापासून त्या जातीतला दीर्घ स्वर तयार होतो. मग ई आणि इथलाही आणि इथलाही या दोन्ही ऐवजी दीर्घई येतो आणि त्यापासून तयार होणारा शब्द कोणता आहे, मग कवीश्वर. चला पुढला आहे पहा, घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल. अनेक वचन घोडा. आता घोडा हे कोणतं नाम आहे, पुल्लिंगी आहे. पहा नियम आहे की पुल्लिंगी नामाचे अनेक वचन कोणत्या, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. आ म्हणजे काय, तर आ या स्वराचं चिन्ह काय, तर काना. आणि ए या स्वराचं चिन्ह काय, तर एक मात्रा. म्हणजे कान्याऐवजी मात्रा येतो. पुल्लिंगी आकारांत नामाचे अनेक वचन कसं होतं, तर एकारांत होतं. तर घोडा म्हणजे ऐवजी कान्याऐवजी मात्रा येणार. पहा कुठं आलाय मात्रा, तर मात्रा इथं नाहीये, मात्रा इथे. घोडे. योग्य उत्तर कोणतं आहे, घोडे. पुढे तो मुलगा हुशार आहे. तो मुलगा काय, हुशार आहे. या वाक्यातील हुशार काय. आता हुशार हा शब्द कोणाबद्दल माहिती सांगतोय, तर हुशार हा शब्द मुलाबद्दल माहिती सांगतोय. मुलगा कसा आहे, हुशार. जर एखादा शब्द नामाबद्दल माहिती देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. पुढे चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत. आता चा, ची, चे, चा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, एकदम सोपा प्रश्न आहे. कोणत्या विभक्तीचे आहेत, षष्ठी विभक्तीचे आहेत. आता द्वितीय विभक्तीचे आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच कोणते आहेत, एकवचनामध्ये स, ला, ते आणि अनेक वचनामध्ये स, ला, ना, ते. आणि सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते, त, ई आणि आ. मग चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत, षष्ठी. पुढे प्रयोग पहा, शेतकरी शेत नांगरतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. शेतकरी शेत नांगरतो. आता यातलं क्रियापद कोणतं आहे, नांगरतो. यातला जर प्रत्यय बाजूला काढला, नांगरणारा कोण, तर नांगरणारा शेतकरी आहे. म्हणजे हा वाक्याचा काय झाला, कर्ता झाला. काय नांगरतो, तर शेत हे वाक्यातलं कर्म झालं. मग आता शेतकरी वाक्यातील कर्ता आहे, शेत वाक्यातील कर्म आहे आणि नांगरतोय वाक्यातील क्रियापद आहे. मग आता प्रयोग कसा ओळखायचा, प्रयोग ओळखण्यासाठी सुरुवात कर्त्यापासून करायची. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून हा कोणता प्रत्यय आहे, तर कर्तरी प्रयोग आहे. कोणता, कर्तरी. जर कर्त्याला प्रत्यय असतात तर मग आपण कर्माकडे गेलो असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतात तर मग ते भावे प्रयोग असतात. पुढे पहा, पंचवटी या शब्दाचा समास कोणता.
ज्या समासामध्ये संख्या दिसते त्याला आपण द्विगु समास म्हणतो. पंचवटी असेल, त्रिरत्न असेल, त्रिभुवन असेल, चातुर्मास असेल, पंचवटी. पंचवटी म्हणजे वड, पंच म्हणजे पाच, पाच वडांचा समूह कोणता समास आहे? द्विगु समास आहे. कोणता? द्विगु समास. चला पुढे डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता डोळ्याचे समानार्थी शब्द डोळा आहे, नयन आहे, लोचन आहे, चक्षु आहे, नेत्र आहे. मग यातला कोणता आहे? तर डोळा, नयन, लोचन, चक्षु आणि नेत्र. पुढं यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. यथाशक्ती यथाशक्ती अव्ययभाव समासामध्ये आ असेल, यथा असेल किंवा प्रति. आ, यथा, प्रति हे तीन उपसर्ग लागतात. त्यानंतर बे, दर, बेला यासारखे प्रत्यय लागतात. इथं कोणता प्रत्यय लागला? यथा शक्ती, यथाशक्ती शक्तीप्रमाणे. मग याचा कोणता समास आहे? तर अव्ययभाव समास. पहिलं पद काय महत्वाचं आहे? आ, यथा, प्रति प्रत्यय आहेत. हे फारशी उपसर्ग आहेत आ, यथा, प्रति, आणि हे जर लागले तर तो अव्ययभाव समास असतो. पुढं स्वतः हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? तर स्वतः हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? सर स्वतः हे आत्मवाचक आहे. आत्मवाचक मध्ये आपण आहे, त्यानंतर स्वतः आहे आणि त्यानंतर निज ही तीन सर्वनामे आहेत. आत्मवाचक मध्ये तीन सर्वनामे आहेत, आपण, स्वतः आणि निज. संबंधीमध्ये कोणते आहे? तर संबंधीमध्ये जो आहे, जी आहे, जे आहे, ज्या आहे. दर्शक मध्ये कोणते आहेत? तो आहे, ती आहे, त्यानंतर ते आहे, त्यानंतर त्या आहे, त्यानंतर हा, ही, हे आणि ह्या. आता दर्शक सर्वनामे जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी आपण दर्शक सर्वनामाचा वापर करतो, आणि संबंध दर्शवण्यासाठी संबंधी सर्वनामाचा वापर करतो. पुरुषवाचक सर्वनामे तीन प्रकारची आहेत, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. तर स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढे पहा अ आणि आ. काय म्हटलं मी? अ आणि आ. अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे? अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? अ आणि आ. आता अ आणि आ काय आहेत? सरळ करते. काय आहेत? स्वरादी आहेत का? नाही. स्वरादी कोणते आहेत? अनुस्वार आणि विसर्ग. विजातीय स्वर आहेत का? नाही, कारण सारखे दिसतात अ आणि आ. दोघांचं उगम एकाच ठिकाणी म्हणून विजातीय नाही. पुढं सजातीय, बरोबर सजातीय. दोन्ही एकाच जातीचे, दिसायला पण सारखे, जे एकाच जातीचे जे स्वर असतात, ज्यांचं उगमस्थान एकच असतं, त्यांना आपण सजातीय स्वर म्हणतो. पुढं गार्गीला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता ओळखा. आता वाजते हे क्रियापद आहे. वाजणारी कोण? तर वाजणारी थंडी आहे. वाजणारी कोण आहे? थंडी आहे. मग वाजणारी थंडी आहे, तर या वाक्यातील कर्ता कोण असणार आहे? या वाक्यातील कर्ता कोण असणार आहे? तर थंडी. कोण असणार आहे? थंडी. पुढे पहा पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? पांढर, पांढरी, पांढरे. आता आपण पाहिलंय की शब्दाला भाववाचक नामाला आई, ई, किरी, आई, गिरी, पण, पणा, य, ता, तो यासारखे प्रत्यय लागतात. पण किंवा पणा. पांढरा, पांढरे, पणा. तर हे भाववाचक नाम कोणतं आहे? पांढरेपणा. रामाकडून रावण मारला गेला. तर मारणारा कोण आहे? मारला गेला हे क्रियापद आहे. मारणारा कोण आहे? राम आहे. कोणाला मारतो? रावणाला. हे कर्म आहे. कर्त्याला कडून प्रत्यय, कर्माला प्रत्यय नाही, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. पण कर्मणी प्रयोगात कोणता? ज्यावेळेस कर्माला प्रत्यय नसतो तो कर्मणी प्रयोग असतो, पण कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर तो नवीन कर्मणी प्रयोग असतो. कोणता? नवीन कर्मणी. पुढं खाई त्याला खवखवे. खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ वारंवार पिवाय या, म्हणजे जो वाईट काम करतो त्याच्याच मनामध्ये काय असते? धास्ती असते. वाईट कृत्य करणाऱ्याच्याच मनात काय असते? भीती असते. पुढे आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. या वाक्यातील जमदग्नी हे काय? आता जमदग्नी जमदग्नी काय आहेत? विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, सर्वनाम आहे. सर्वनामाचा तर विशेष नाही, नाम आहे ते. काय आहे? मग विशेष आहे, भाववाचक नामाचा विषय नाही. राहिलं काय? विशेष नाम आणि सामान्य. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं, सामान्य नाम हे जातीवाचक असतं. एकाचा उल्लेख होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम म्हणतो. पुढे आहे पहा पुढं अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कोणत्या शब्दाचा? अनुज आणि अग्रज. अनुजचा विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, अनुज म्हणजे मागून जन्मलेला, म्हणजे मोठा भाव आणि लहान भाव. अग्रज, अनुज याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर
अनुजचा अग्रज. पंकज म्हणजे काय रे, तर चिखलात जन्मणारे. पंकज म्हणजे काय, चिखलात जन्मणारे. पुढं शुद्ध शब्द ओळखा. आता शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द खूप महत्वाचे आहेत, वारंवार पेपरला शुद्ध शब्द पडतात. आता कोणता आहे यातला शुद्ध शब्द पहा. आता 4 शुद्ध शब्द टाकलेत, आपण ऑप्शन कट करू शकतो. कुटुंब, कुटुंबामध्ये म कुठून आलं, गायब होतंय. राहिला प्रश्न, कुटुंब क ला पहिला उकार असतो, त्यामुळे दुसरा उकार बी काटला. आता क ला पहिला उकार 2 जागेवर राहिलं. ट, टच्यावर अनुस्वार इथं पण आहे, इथं पण आहे. इथं दुसरा उकार, इथं पहिला उकार आहे आणि ओके. मग आता हा बरोबर आहे का, हा बरोबर आहे. तर कुटुंब शब्द कोणता बरोबर आहे, रसो, कुटुंब. पुढे दिगंबर या शब्दाचा संधी विग्रह करा. ही व्यंजन संधी आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये दिगंबर या शब्दाचा काय करायचा आहे, संधी विग्रह. आता याचा संधी विग्रह कसा होईल पहा. दिगंबर वाक्यामध्ये काय आलंय, ग आलंय, दिगंबर. जर तिसरं व्यंजन दिसलं, व्यंजन संधीमध्ये तिसरं व्यंजन दिसलं तर पहिलं व्यंजन घ्यायचं विग्रह करताना, आणि पहिलं व्यंजन शब्दात असेल तर विग्रह करताना तिसरं घ्यायचं. इथं कोणतंही ग, ग कोणत्या वर्गातला आहे, क च्या वर्गातला. मग विग्रह करताना दिक यामधला कोणता स्वर आहे, अ आहे. अनुस्वार जशाच तसा, दिक अधिक अंबर हे व्यंजन संधीचं काय आहे, उदाहरण आहे. कोणती संधी, व्यंजन संधी. पुढे पाय या शब्दाचे सामान्य रूप काय होईल. पाय, मी म्हटलं पायात काटा मोडला, पायात, त्याचा प्रत्यय विभक्ती प्रत्यय काढा. पायात, त बाजूला काढल्यानंतर खाली काय राहिलं, पाया. तर पाय या शब्दाचा, पाय या शब्दाचं सामान्य रूप काय आहे, पाया. त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, तर त इ आ हे कोणत्या विभक्तीचे, अगोदर सांगितले मी, सप्तमी. तर हे आहेत मराठी. मराठी. अजून एक प्रश्न राहिला, आईने मुलाला निजविले. आता निजविले हे क्रियापद आहे. निजणारे कोण आहे, मूल आहे. निजणारे मूल, निजणारे कोण आहे, मूल म्हणजे कर्ता आहे. पण आता या मुलाला कोणी निजवलंय, आईने. म्हणजे कर्त्याने ती क्रिया स्वतः केली का, नाही. ज्यावेळेस कर्त्याकडून दुसरा कोणीतरी क्रिया करून घेत असेल तर त्यावेळेस त्याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. शक्य क्रियापद शक्यता दर्शवतं. प्रयोजक क्रियापद कर्त्याला दुसरा क्रिया करण्यास भाग पडतो. संयुक्त क्रियापद, संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर त्यासाठी धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद हे 2 मिळून तयार काय होतं, संयुक्त क्रियापद. धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद मिळून तयार होतं संयुक्त क्रियापद. तर हे होते मराठी व्याकरणाचं विश्लेषण. 25 पैकी 25 प्रश्न एकदम सोपे आहेत. आउट ऑफ मार्क देणारे प्रश्न आहेत. इथं एक अर्धा मार्क मिस्टेक झाला तर होऊ शकतो, नाही ते एकही प्रश्न अवघड नाहीये. आता आपण जीकेचं विश्लेषण पाहू. जीकेचं विश्लेषण पाहिजे आपल्याला. भारतातील कोणत्या राज्याला वाघाचे राज्य म्हणजे टायगर स्टेट. आता वाघाची राजधानी म्हटलं तर नागपूर आहे, पण टायगर स्टेट कशाला मानतात, तर टायगर स्टेट हे मध्य प्रदेशला मानतात. सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प, सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कुठे आहेत, मध्य प्रदेशमध्ये. वाघांची संख्या किती आहे, 785. महाराष्ट्रात किती वाघ आहेत, 444. मग मध्य प्रदेशला टायगर स्टेट म्हणून ओळखलं जातं. पुढे सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदामधून घेतलं आहे. वारंवार पडलेला प्रश्न आहे, PYQ आहे. सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषदामधून घेतलेलं आहे. कोणतं उपनिषद, मुंडक उपनिषद. सोपा प्रश्न आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय. वारंवार हा पण PYQच आहे. इस्रोचं मुख्यालय कुठं आहे, तर बंगळुरूला आहे. श्रीहरिकोटा आणि तुंबा या ठिकाणी काय, तर श्रीहरिकोटा आणि तुंबा या ठिकाणी प्रक्षेपण केंद्र आहे. श्रीहरिकोट्याला सतीश धवन पेस सेंटर आहे. सतीश धवन पेस सेंटर कुठे आहे, श्रीहरिकोट्याला. आणि तुंब्याला डॉक्टर विक्रम साराभाई पेस सेंटर कुठे, तुंबा केरळ या ठिकाणी आहे. पुढं पहा, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. कशाचे, नीती आयोग. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. पहा, नीती आयोग हा 1 जानेवारी 2015ला स्थापन झालेला आहे. भारतामध्ये नियोजन आयोग होतो आणि नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोग आणलेला आहे. नीती आयोग ही भारत सरकारची थिंक टँक संस्था आहे आणि या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर पंतप्रधान असतात. मग सध्या कोण आहेत, तर नरेंद्र मोदी, श्री नरेंद्र मोदी. पुढला क्वेश्चन आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात. वारंवार प्रश्न रिपीट झालाय. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती, जी व्यक्ती भारताची उपराष्ट्रपती असते तीच व्यक्ती राज्यसभेची काय असते, पदसिद्ध सभापती असते. ओके, चला पुढे
मराठी वर्तमानपत्राचे जनक कोणास मानले जाते? मराठी वर्तमानपत्राचे पण मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे? दर्पण. दर्पण हे 1832 ला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळं मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण हे 1832 ला बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. मग मराठी वर्तमानपत्राचे जनक त्यांनाच म्हटलं जातं. आणि 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांना काय म्हणतो? यांना आपण भारतीय असंतोषाचे जनक म्हणतो. गोपाळ गणेश आगरकर, आगरकर आणि टिळक यांना आपण आगरकरांना काय म्हणतो? तर बुद्धी प्रामाण्यवादी. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. आणि महात्मा फुले, महात्मा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. ओके. भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष. प्रश्न फसवणार आहे. भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते किंवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. त्यांनी घटना तयार करण्याचं काम केलं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा या दोन मध्ये मुलं कन्फ्यूज होणार. त्याचं कारण काय? कारण ज्यावेळेस संविधान सभेची जी पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 ला, त्यावेळेस संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी काम केलेले आणि उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांनी काम केलं. पण त्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय झाली? नियुक्ती झाली. म्हणून यातले पहिले कोण? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर वारंवार पडलेला प्रश्न. इचलकरंजी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. 28वी महानगरपालिका इचलकरंजी आणि इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात. कापडासाठी काय प्रसिद्ध आहे इचलकरंजी. महाराष्ट्रातली पहिली सहकारी सूतगिरणी कोणत्या ठिकाणी स्थापन झालेली आहे? तर इचलकरंजीला स्थापन झालेली आहे. पुढला समोरचा क्वेश्चन आहे की महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? आता सर्वात कमी पावसाचा जिल्हा विचारलाय तर महाराष्ट्रामध्ये आवर्षणग्रस्त जिल्हे पहा. आवर्षणग्रस्त जिल्ह्यामध्ये सोलापूर आहे, सांगली आहे, त्यानंतर अहिल्यानगर पण आहे. हे आवर्षणग्रस्त जिल्हे. आणि सर्वात कमी पावसाचं ठिकाण वाई आहे, ते पण साताऱ्यामध्ये. म्हणजे 4ही जिल्ह्यामध्ये जवळपास या 3 जिल्ह्यामध्ये आवर्षणग्रस्त जिल्हे आहेत आणि सातारा जिल्ह्याचा काही भाग तो पण काय आवर्षण आहे. पण यांनी काय विचारलंय की महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाचा जिल्हा, तर आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे सोलापूर. सोलापूरला आपण ज्वारीचे क्वार्टर म्हणतो. पुन्हा आशियातील पुढला क्वेश्चन आहे, आशियातील सर्वात पहिले सहकारी साखर कारखाना. आता आशिया खंडामधला पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झाला? त्याचं उत्तर आहे लोणी प्रवरानगर. तर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आणि पहिला सहकारी साखर कारखाना, दोनही साखर कारखाने प्रवरानगर या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. पुढे मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ कोठे लिहिला? आता मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्यकवी म्हणतो आणि यांनी हा ग्रंथ कोठे लिहिला? तर यांची समाधी वारंवार पेपरला विचारली. समाधी कुठे आहे? तर अंबाजोगाईला आहे. आणि हा ग्रंथ पण कोठे लिहिलेला आहे त्यांनी? अंबाजोगाईला. पुढला समोरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात पोलीस स्मृती दिन, महाराष्ट्रामध्ये पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? कोणता? पोलीस स्मृती दिन. आता पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? वारंवार PYQ क्वेश्चन आहे, पोलीस दलाशी संबंधित आहे. पोलीस रेजिंग डे 2 जानेवारीला आहे, तर पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबरला असतो. 2 जानेवारीला पोलीस रेजिंग डे, 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन आहे, 26 नोव्हेंबरला संविधान दिन आहे आणि 1 मेला महाराष्ट्र दिन आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. पुढे समोरचा क्वेश्चन आहे, बीड जिल्ह्यातील कंकालेश्वर मंदिर कोणत्या वास्तुशैलीचा नमुना आहे? महाराष्ट्रात 12व्या-13व्या शतकातली जी मंदिरे होती हेमाडपंथी मंदिरे होती. मग हे कंकालेश्वर मंदिर पण काय आहे? तर हेमाडपंथी आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी कितवं स्थान मानलं जातं? भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि 12 पैकी 5 ज्योतिर्लिंगे आपल्या महाराष्ट्रात आहे. तर त्यातलं परळी वैजनाथ हे कितवं आहे? तर वारंवार जिल्हा विशेष प्रश्न आहे. तर हे कितवं आहे? तर 5वं ज्योतिर्लिंग आहे. कितवं आहे? 5वं ज्योतिर्लिंग आहे. पुढं महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर आता ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य स्थापना झाली म्हणजे 1 मे 1960 ला. 14 एप्रिलला काय? तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. चला पाहू पुढं. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? आता चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिलेली आहे? तर सुभाषचंद्र बोस. कोणी दिलेली आहे? सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली आहे. भगतसिंगांची कोणती घोषणा आहे? तर इन्कलाब जिंदाबाद. महात्मा गांधी
करो या मरो. आणि लोकमान्य टिळकांची कोणती घोषणा आहे, तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. ओके. महात्मा गांधीची करो या मरो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. चलो दिल्ली, सुभाषचंद्र बोस आणि इन्कलाब जिंदाबाद भगतसिंग. भारतातली सर्वात लांब हिमनदी, भारतातली सर्वात लांब हिमनदी विचारले तर सर्वात लांब नदी आहे हिमनदी कोणती आहे, तर सियाचीन. यमुना ही भारतातली सर्वात लांब उपनदी आहे. काय आहे, उपनदी. पण हिमनदी कोणती आहे, तर सियाचीन आहे. विटॅमिन सी च्या अभावामुळे कोणता आजार होतो, वारंवार प्रश्न पडलेला आहे. विटॅमिन ए च्या अभावामुळे रातांधळेपणा होतो, बी च्या अभावामुळे बेरीबेरी होतो, सी च्या अभावामुळे स्कर्वी होतो आणि डी च्या अभावामुळे मुर्दूस होतो. ओके. ए मुळे रातांधळेपणा, बी मुळे बेरीबेरी, सी स्कर्वी आणि डी मुर्दूस. सी काय आहे, मुर्दूस. ओके. पुढं भारतीय संविधानातील कलम 370 कशाशी संबंधित होते, तर पहा कलम 370 नुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा होता, ते कलम काय केलं, आता रद्द केले. कधी रद्द केलंय, तर 31 ऑक्टोबर 2019 ला. आणि आता जम्मू काश्मीर राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये काय केलंय, विभाजन, जम्मू काश्मीर आणि लडाख. पुढे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, वाघ हा भारताचा वाघ हा काय आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, शेकरू. आणि हा भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळतो. कोणता अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य. काळवीट हे देऊळगाव रेहपुरी अभयारण्यामध्ये आहे. कोणतं, तर देऊळगाव रेहपुरी अभयारण्य हे काळवीटासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या, विधानसभेची विचारली, विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे, 288 आहे. किती आहे, 288. आणि विधान परिषदेची विचारली असती तर 78. 543 कशाची आहे, लोकसभेची आहे. पुढं भारतातील सर्वात मोठे राज्य, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने, क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे, राजस्थान. 1 नंबर राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश आणि 3 नंबर महाराष्ट्र आहे. मग उत्तर कोणतं आहे, क्रमांक 3 सी. महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो, कुंभमेळा 12 वर्षांनी होतो. किती वर्ष, 12 वर्ष. आणि महाराष्ट्रात कुठे होतो, नाशिक. आणि ही 4ही ठिकाणी कुंभमेळा होतो. नाशिकला होतो, उज्जैनला होतो, हरिद्वारला होतो आणि प्रयागराजला पण होतो. पण महाराष्ट्रातलं कोणतं ठिकाण आहे, नाशिक. पुढे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण, पण कशाने विचारलंय, क्षेत्रफळाने. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण कोणतं आहे, जायकवाडी. हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि याला आपण नाथसागर या नावाने ओळखतो. कोणत्या नावाने, नाथसागर. पुढे आहे महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकाला लोकहितवादी म्हटलं जातं, लोकहितवादी कोणाला म्हटलं जातं, तर गोपाळ हरी देशमुख. पहा, तर गोपाळ हरी देशमुख यांनी भाऊ महाजनचं साप्ताहिक होतं प्रभाकर, यामध्ये लोकहितवादी या नावाने काय लिहिली, शतपत्रे लिहिली. त्यामुळे त्यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखलं जातं. ओके. तर पहा, तर हे संपलेले आहेत मराठी व्याकरण आणि जीकेचं किंवा सामान्याचं विश्लेषण झालेलं आहे. एकदम सोपं होतं. मराठी 25 पैकी 25 आणि सामान्य ज्ञान 25 पैकी 25, दोन्हीमध्ये आउट ऑफ 50 मार्क घेण्यासारखे प्रश्न होते. ठीक आहे. तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं, नक्की आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. जय हिंद. मित्रांनो, सानप सरांना उत्कृष्ट असं मराठी आणि जीकेचं विश्लेषण केलेलं आहे. मी राहुल सर. आता आपण करूया आपलं गणित आणि बुद्धिमत्ताचं विश्लेषण. अगदी सोपा पेपर आहे, एकदम कमी वेळात करूया. चला बघा, मग 2 संख्यांचा मसावी 15 आणि लसावी 225 आहे. जर त्यापैकी एक संख्या 75 असल्यास दुसरी संख्या कोणती. आता एकदम सोप्या पद्धतीने काय करायचं, लसावी आणि मसावीचा गुणाकार करायचा वरच्या वरी आणि जी संख्या दिली तिला टाकायचं खाली भागाकारात. चला करा मग भागाकार. 15 × 15, 15 × 5 = 75 आणि 5 × 4 = 20, उरले 2, 5 × 5 = 25. आपलं उत्तर किती आहे, 45. पर्याय क्रमांक 4. चला या पुढच्या प्रश्नावर. चला, 8,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज, मित्रांनो व्याजाचा दर किती आहे, 10%. काय करायचं, ह्या 10% आणि दुसऱ्या वर्षाचं 10%, हे झालं 2 वर्षाचं. काय करायचं, ह्याची बेरीज करायची. 10 आणि 10 किती, 20. अधिक एकदा करायचा गुणाकार 10 × 10 आणि भागाकारात 100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 1 × 1 1. 20 आणि 1 21% काय भेटणार आहे आपल्याला व्याज. तर आपण सरळ सरळ 8,000चे काय करूया, 21% काढून घेऊ. 8,000 × 21 भागाकारात 100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. 8 × 8, 8 × 2 = 16 आणि शून्य जशाला तसा. किती चक्रवाढ व्याज भेटणार आहे आपल्याला, 1,680 रुपये.
चला तर जाऊया मग पुढच्या प्रश्नाकडे. एकदम सोपा पेपर आहे मित्रांनो, काहीच घाबरून जायचं कारण नाही. चला या पुढच्या प्रश्नावर. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय. एका वस्तूची विक्री किंमत 540 आहे आणि त्यावर 10% तोटा झाला तर खरेदी किंमत काढा. ही जी 540 किंमत आहे मित्रांनो, हिच्यावर काय झालंय आपल्याला 10% तोटा झालाय. 10% तोटा झालाय म्हणल्यावर वस्तू विकली कितीला? 90ला. आपल्याला काय करायची? खरेदी किंमत. आता कुठल्याही वस्तूची खरेदी किंमत ही किती असती? 100 असती. तर 100ची किंमत x घ्या, तिरकस गुणाकार करा. चला बघा इथं मांडणी करतोय मी. 540 गुणिले 100 आणि भागाकारात ह्या x चा जोडीदार 90. शून्याला शून्य गेला, 9 1 9 9 सखी 54 आणि 6 गुणिले 100 600. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे या 29 नंबर प्रश्न बघा. 15 मजुरांना एक काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतात, तर तेच काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? सेम वरच्या वरी गुणाकार. 15 मजूर गुणिले 24 दिवस आणि खाली काय करायचं? जेवढं करून घ्यायचं तेवढं 8 दिवसात भागाकारात 8. 8 1 8, 8 3 24 आणि 15 3 45. समजतंय? पर्याय क्रमांक 2 45 हे आपलं उत्तर. चला पुढच्या प्रश्नावर या. 30 नंबर प्रश्न बघा मित्रांनो. सरासरी एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा. बघा एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांची सरासरी वय तुम्हाला माहिती. सरासरी गुणिले संख्या काय असते? 40 विद्यार्थ्यांची सरासरी वय 15 आहे. सरासरी गुणिले संख्या हे काय येतं आपल्याकडं? एकूण येतं. एकूण टोटल. आता काय झालंय? शिक्षकाची वय मिळवल्यास सरासरी 1 ने वाढते. शिक्षकाचं वय मिळवलंय, मग विद्यार्थी 40 आणि शिक्षक 41 आणि सरासरी काय होती? 1 न वाढती. म्हणजे 15 आणि 1 16. आता करा गुणाकार. 16 1 16ला 6 हात चाला 1. 16 चौक 64 आणि 1 65. बघा बरं, आधी 600 किलो होतं, आता झालं 656. म्हणजे वाढलं किती? 56. म्हणजे शिक्षकाचं वय किती आलं? 56 वर्ष. पर्याय क्रमांक 4. चला या पुढं. बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे बघा. 5 इथं लिहितो तुम्हाला स्पष्ट दिसत. 5 8 12 17 23 आणि प्रश्नचिन्ह. आता इथं काय झालं बघा मित्रांनो. 5 अधिक 3 इथं 3 न वाढलं 8. 8 अधिक 4 12. 12 अधिक 5 17 आणि 17 अधिक 6 23. 3 4 5 6 क्रमानं वाढले. आता कितीने वाढेल? 7 नी. 23 आणि 7 30. पर्याय क्रमांक बी हे काय असणार आहे आपलं उत्तर. चला या पुढच्या प्रश्नावर. 32 नंबर प्रश्न बघा मित्रांनो. एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 असल्यास त्याच्या कर्णाची लांबी. आता क्षेत्रफळ 144, मग वर्गमूळ करा. बाजू किती आली? 12. आणि आपल्याला काय काढायचं? कर्णाची लांबी. कर्ण काय असतो? वर्गमुळात 2 गुणिले बाजू, म्हणून 12 वर्गमुळात 2 हे काय झालं आपलं? कर्णाची लांबी. ठीक आहे. या पुढच्या प्रश्नाकडे. 33 नंबर प्रश्न पहा मित्रांनो. जर एका संख्येचा 40% हा 80 असेल तर 60% किती? म्हणजेच 40%ची किंमत 80. 40%ची किंमत 80. तर आपल्याला काय विचारलंय? 60%ची किंमत किती? म्हणजे x. कारण तिरकस गुणाकार, काहीच नका करू वेगळं. 60 गुणिले 80 आणि x चा जोडीदार. ह्या x चा जोडीदार 40 भागाकारात 40 41 40 2 80 आणि 60 गुणिले 2 120. पर्याय क्रमांक 1. कसं वाटतं विश्लेषण? समजतंय ना? सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून सगळ्या जिल्ह्यांचं विश्लेषण आपण घेणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. एका वर्तुळाची त्रिज्या 7 असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? इथं दिलंय पाय बरोबर 22/7 वापरा. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं मित्रांनो? पाय r चा वर्ग म्हणजेच 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? 7 गुणिले 7. वर्ग केला म्हणून 7 गुणिले 7. 7 ला 7 कॅन्सल आणि 22 गुणिले 7 म्हणजेच 154 चौरस सेंटीमीटर. हे काय झालं आपलं क्षेत्रफळ. आता हे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 36 नंबर. एकदम छोटासा क्वेश्चन आहे. 15 ने भागल्यास बाकी 8 उरते, तर 5 ने भागल्यास बाकी किती उरल? काय करायचंय? जेवढी बाकी उरली त्यालाच भाग द्यायचा. बाकी किती उरती? 8. ह्याला कितीने भाग द्यायचा? आता 5 ने. किती बाकी उरल? 5 1 5. बाकी किती उरली? 3. पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. चला या पुढच्या प्रश्नाकडे. सरळ रूप द्या. 37 नंबरचा प्रश्न. 25चा वर्ग वजा 15चा वर्ग. असला प्रश्न चुकत असाल ना दाद्यांनो, भरती करू नका तुम्ही. असले प्रश्न चुकायची गोष्ट नाही मित्रा. बीडचा पेपर 100 पैकी 100 मारण्यासारखा आहे. चला बघा. 25चा वर्ग आपल्याला माहिती 625 वजा 15चा वर्ग वजा करायचा ह्याच्यातून 225. दोन्हीची वजा बाकी करा. उत्तर येईल तुमचं 400. पर्याय क्रमांक 4. आता पुढे बघा. 500 रुपयाच्या एका नोटाच्या बदल्यात 5 रुपयाची किती नाणी येईल? 500 रुपयाची एक नोट म्हणजे पैसे किती झाले? 500 रुपये. बदलायचे कशात? 5 रुपयाच्या. म्हणून भाग द्या 5 नी. 5 1 5 आणि 2 शून्य असाल तसं किती नाणी येणार आहेत? आपल्याला 100 नाणी येणार आहेत. ठीक आहे. चला या पुढच्या प्रश्नावर.
बघा, एका त्रिकोणाचे दोन कोण अनुक्रमे 50 व 60 अंश आहेत, तर तिसऱ्या कोणाचे माप किती? आता तुम्हाला माहिती त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप किती असतात? 180. तर काय करा, ह्या दोन्हीची बेरीज करा. किती आली? 50 आणि 60 110. ह्याला काय करा, 180 मधून वजा करा. आपलं उत्तर किती आलं? 70 अंश. ठीक आहे. आपला तिसरा कोण किती? 70 अंशाचा. पर्याय क्रमांक 1. आता एक 40 नंबर प्रश्न बघा, घातांकावर आलाय. अवघड तसं म्हणता येणार नाही, पण ह्या पेपरमध्ये एकच प्रश्न अवघड होता एवढा. बघा काय आहे, 5चा घातांक x बरोबर किती दिलंय? 625. तर x वर्गाची किंमत काढायची आपल्याला. तर x वर्गाची किंमत काढायची. तर बघा 5चा घातांक 625, ह्याला पण आपण काय करू? 5च्या पट्टीमध्ये तोडू. 5च्या पट्टीमध्ये तोडल्यावर ह्याला काय येईल? 5चा घातांक 4. मग x ची किंमत किती आली? 4. तर आपल्याला काय करायचं? ह्या 4चा वर्ग किती येईल? 16. पर्याय क्रमांक 2. चला या दादांनो पुढं 41 नंबर प्रश्न बघा. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी. पहिल्या 10 नैसर्गिक संख्या 1 पासून 10 पर्यंत ह्यांची सरासरी काढायची. काय करायचं? पहिला आणि शेवट ह्यांची काय करायची? बेरीज. 10 आणि 1 11 आणि भाग द्यायचा 2 ह्यांचा भागाकार करा. किती येईल? 5.5. आपली सरासरी 5.5. पर्याय क्रमांक 4. आता हे प्रश्न बघा बुद्धिमत्तेचा. एका रांगेत जितकी मुले आहेत तितक्याच रांगा आहेत. जितकी मुलं तितक्याच रांगा. असा प्रश्न आला, एकूण संख्या दिली तर वर्गमूळ काढायचं. ठीक आहे. आणि जर फक्त रांगांची संख्या दिली तर वर्ग करायचा. आता किती येतं मुलं? एकूण 441. ह्याचं फक्त वर्गमूळ काढा. ह्याचं वर्गमूळ येतं 21. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 21. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे बघा 54 नंबर. काय इथं लिहितो मी, तुम्हाला स्पष्ट दिसेल. 5, 11, 23, 47. ठीक आहे. चला या पुढं बघा. 5चा 11 झालं, 6 वाढलं. 11चं 23 झालं, 12 वाढलं. 23चं 47 झालं, 24 वाढलं. आता इथं बघा 6 1 6, 6 2 12, सॉरी 6ची दुप्पट 12 आणि 12ची दुप्पट 24. तर 24ची दुप्पट किती? 48. 48 आणि 47 यांची बेरीज करा. किती? 95. पर्याय क्रमांक 4. तसंच अजून एक श्रृंखला आहे बघा 2, 6, 12, 20, 30. आता इथं फरक काढा. बघा 2चं 6, 4 वाढलं. 6चं 12, 6 वाढलं. 12चं 20, 8 वाढलं. 20चं 30, 10 वाढलं. तर इथं किती वाढणार आहे? 12. 30 आणि 12 आपले 42. पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्नावर या 58 नंबर प्रश्न. एकदम छुटकुसा प्रश्न आहे. 8चा संबंध दिलाय 64 सोबत. काय केलंय? 8चा वर्ग केलाय 64. तर आपल्याला विचारलाय 9चा वर्ग किती येईल मित्रांनो? 81. पर्याय क्रमांक 4. चला त्याच प्रकारे बघा 2चा संबंध दिलाय 8 सोबत. 3चा संबंध दिलाय 27 सोबत. तर आपल्याला विचारलाय 4चा संबंध कशासोबत येईल? तर आता बघा 2चा घन करा 8 येतो. 3चा घन करा 27 येतो. मग 4चा घन करा, उत्तर तुमचं 64. पर्याय क्रमांक 2. चला या पुढं. आता परत अजून वर्गन घनावरच प्रश्न आलेत सगळे बघा. आता काय दिलंय? 3चा संबंध दिलाय 9 सोबत. तर आपल्याला विचारलाय 5चा संबंध कशासोबत? आता तुम्ही 3चा वर्ग करा, उत्तर किती येणार? 9. त्याच प्रकारे जर तुम्ही 5चा वर्ग केला तुमचं उत्तर किती येणार आहे? 25. पर्याय क्रमांक 1. आता पुढे या 59 नंबर प्रश्न बघा. काय केलंय? एबीसीला ZYX तर MNO ला काय लिहिता येईल? आता हे काय केलं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. तुम्ही अशी ABCD लिहिता ना, टिंब 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 M पर्यंत, आणि तिथून परत अशी उलटी लिहिता ना N पासून Z पर्यंत. ठीक आहे. ह्याचं काहीच नाही केलं. ह्यांनी असा संबंध दाखवताय, विरुद्ध संबंध दाखवलाय फक्त. बघा Aचं Z, Bचं Y आणि Cचं X. हेच केलंय बघा. Aचं Z, Bचं Y आणि Cचं X. तसंच तुम्ही Mचं करा. Mचं काय येतं? N. Nचं काय येतं? M. आणि Oचं काय येतं बघा? N. ठीक आहे. NML. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढे बघा. एका सांकेतिक भाषेत पोलिसला QPMJDF असा लिहिला जातो, तर BEED बीडला कसा लिहिला जाईल? सरळ आणि साधं आहे. Pचं Q झालंय, 1 न वाढलंय. Oचं P, Lचं M, Iचं J, Cचं D आणि Eचं F. काय नाही, पुढचं अक्षर घेतलंय फक्त. चला बीड मध्ये करा मग. BEED ह्याच्यात करा. चला Bच्या नंतर C, Eच्या नंतर F, Eच्या नंतर F आणि Dच्या नंतर E. बघा CFFE. पर्याय क्रमांक 1. आता 61 नंबर प्रश्न बघा. विसंगत घटक ओळखा. 101, 121, 181 आणि 141. आता ह्या सगळ्या फक्त संख्या आहेत, पण 121 काय आहे मित्रांनो? वर्ग संख्या आहे, म्हणून आपलं उत्तर 121. ठीक आहे. आता परत विसंगत घटक ओळखा.
बघा पोलीस, फौजदार आणि हवालदार हे सगळे एक तर तुम्ही असं बी म्हणू शकता की ह्या सगळ्या वर्दीवाल्या जॉब आहेत किंवा वर्दी असणारे लोक आहेत आणि शिक्षकाला कुठल्याही प्रकारची वर्दी नसते म्हणून शिक्षक हा आपला काही वेगळा घटक किंवा ह्या सगळे पोलीस खात्यातलेच पद येतं ओके. चला या पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा धनुष्य. धनुष्यातून जसा बाण सुटतो तसं पिस्तुलातून काय सुटल? पिस्तुलातून काय सुटणार आहे? गोळी सुटणार आहे पण गोळी पर्याय येतच नाही. तलवार नाही, बंदूक नाही, काडतूस नाही. ह्याचं उत्तर काय येईल? यापैकी नाही. ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे होतं? गोळी. चला या पुढच्या प्रश्नावर. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल तर जागतिक पर्यावरण दिन किती तारखेला असतो? तर जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला असतो तर जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? 5 जूनला असतो. चला या पुढच्या प्रश्नावर मित्रांनो 74 नंबर प्रश्न बघा. दिशा माहिती असणं गरजेचं आहे. बघा दिशा काढतो मी पटकन. इकडं पूर्व, इकडं पश्चिम, इकडं दक्षिण, इथं उत्तर. जर दक्षिण दिशा ईशान्य झाली म्हणजे आता उपदिशा बी काढून घेतो मी. बघा उपदिशा इथं आग्नेय, इथं ईशान्य, इथं वायव्य आणि इथं नैऋत्य. आता बघा जर दक्षिण दिशा ईशान्य झाली, ही जी दिशा आहे ही काय झाली? ईशान्य झाली. म्हणजे बघा किती अंशाने फिरली आहे? घड्याळाच्या उलट्या दिशेने. मधात किती दिशा सोडायच्यात आपल्याला? 2 दिशा सोडायच्यात. तर बघा उत्तर दिशा काय होईल? ही उत्तर दिशा घड्याळाच्या उलट्या दिशेने 2 सोडून द्या मधात. काय होईल? नैऋत्य. ठीक आहे. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता पुढे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा 75 नंबर. सकाळी 8 वाजता राम पूर्वेकडे पाठ केली. बघा पाठ करून चालत होता तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा? काय आहे मित्रांनो? तुम्हाला फक्त दिशा पाठ असले की उत्तर निघतंय. इकडे घ्या पूर्व, इकडे घ्या पश्चिम, इकडे घ्या दक्षिण आणि इकडे घ्या उत्तर. आता यांनी पाठ कुठे केली मित्रांनो? सूर्याकडे. म्हणजे इकडे पाठ आहे तर त्याचं तोंड कुठं असणार आहे? पश्चिम दिशेला तोंड असणार आहे. पश्चिम दिशेला जर तोंड असेल तर त्याच्या डाव्या हाताला दिशा कोणती येणार आहे? दक्षिण. पर्याय क्रमांक 2. तर कसं वाटतं विश्लेषण? लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला या पुढच्या प्रश्नावर. आता हे जीकेचे प्रश्न तुम्हाला सानप सरनं केले तर विश्लेषण. आता खाली गणिताचे 1-2 प्रश्न आहेत तेवढे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे ना? चला हा बघा 63 नंबर प्रश्न. थोडी PDF मागे पुढे झालेली आहे. विसंगत पर्याय ओळखा. जानेवारी, एप्रिल, मार्च आणि मे. आता बघा तुम्हाला माहिती मार्च मध्ये 31 दिवस, मे मध्ये 31 दिवस, जानेवारीत 31 दिवस आणि एप्रिल मध्ये 30 दिवस. म्हणून विसंगत घटक कोणता आहे? एप्रिल. परत विसंगत घटक कान, जीभ, नाक आणि हृदय. आता ह्याचं तुम्ही असं पण लॉजिक लावू शकता. कान, जीभ आणि नाक हे कसे येतं? ज्ञानेंद्रिय आणि जीभ हार्ट. हृदय कसं आहे? फक्त इंद्रिय आपला अवयव आहे. किंवा मग असंही लावू शकता तुम्ही कान, जीभ आणि नाक हे आपल्याला दिसतात आणि हृदय दिसत नाही. शरीराच्या आतल्या भागात असतं हृदय. ठीक आहे. हा परत बघा परत एक प्रश्न आहे. विसंगत घटक किलोमीटर, मीटर, ग्राम आणि सेंटीमीटर. ही किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर हे कशासाठी वापरतात? अंतर मोजण्यासाठी. आणि ग्राम कशासाठी असतं? वजन मोजण्यासाठी. म्हणून ह्याच्यात वेगळं काय आहे? ग्राम. पुढे बघा आज सोमवार आहे तर 65 दिवसानंतर कोणता वार येईल? आज सोमवार आहे तर 65 दिवसानंतर कोणता वार येईल? काहीच नाही करायचं. ह्या 65ला 7 ने भाग द्यायचा. 7 नव्हे 63. बाकी किती उरले आपल्याकडं? 2. ही बाकी 2 काय करायची? फक्त वारामध्ये मिसळायची. आज सोमवार आहे, सोमवारच्या पुढे 2 वार जा. मंगळवार आणि बुधवार. आपलं उत्तर बुधवार. आता 67 नंबर प्रश्न बघा. 1 जानेवारी 2004 ला गुरुवार होता तर 1 जानेवारी 2005 ला कोणता वार असेल? त्याच दिवशी फक्त वर्ष बदलल्यानंतर 1 वर्ष पुढे गेलं की 1 वार पुढे जायचं. पण कधी? साध्या वर्षात. आणि जर लीप वर्ष असेल तर 2 वार पुढे जायचं. बघा 1 जानेवारी 2004 कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. मग 2 वार पुढे जायचं. गुरुवार होता 1 वार सोडा शुक्रवार आणि त्याच्या पुढचा वार शनिवार. मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे? शनिवार. चला पुढे या. जर इंग्रजी वर्णमाला उलट क्रमाने लिहिली तर उजवीकडून 10वे अक्षर. उलट क्रमानं म्हणजे काय? सोपी टेक्निक सांगतो मित्रांनो. उलट क्रमानं काढायचे ना, जे अक्षराचा नंबर आहे त्याला फक्त 27 मधून वजा करा. 27 वजा 10 किती उत्तर आलं आपलं? 17. आणि आपलं 17 वर काय येतं तर क्यू येतं. पर्याय क्रमांक 3. आता एक संभाव्यताचे 2 प्रश्न आहेत पहा. 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर तो राजा असण्याची संभाव्यता किंवा शक्यता किती? आता तुम्हाला एकदा पत्त्यांचं वर्गीकरण सांगतो एकदम सोप्या भाषेत. एकूण पत्ते 52. त्याच्यामध्ये 2 कलरचे पत्ते असतात मित्रांनो. लाल कलरचे असतात 26 आणि काळ्या कलरचे असतात 26. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये परत वर्गीकरण होतं. लालमध्ये चौकटीचे पत्ते असतात 13 आणि
बदामचे पत्ते असतात 13 आणि इकडं काळ्यामध्ये बघा मित्रांनो किलवरचे पत्ते असतात 13 आणि इस्पिकचे पत्ते असतात 13. ठीक आहे. आता ह्या 13 मध्ये जे वर्गीकरण असतं मित्रांनो 13 मध्ये ह्या प्रत्येक 13च्या गटामध्ये एक एक राजा असतो. एक एक राजा प्रत्येकाकडून घ्या म्हणजे राजा किती झाले आपल्याकडं 4 आणि एकूण पत्ते किती आहेत आपल्या पत्त्याच्या कॅटमध्ये 52. 4 भागिले 52. आता भाग द्या. 4 एक 4 आणि 13 चौक 52. आपलं उत्तर किती येणार आहे संभाव्यता 1/13. पर्याय क्रमांक किती आपला 1. चला या पुढच्या प्रश्नावर. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो एका पिशवीत 5 लाल 3 निळे चेंडू आहेत. एक चेंडू काढला असता तो निळा असण्याची संभाव्यता किती. आता बघा मित्रांनो 5 लाल आणि 3 निळे एकूण चेंडू किती आहेत आपल्याकडे 8. ठीक आहे. आणि त्यातून चेंडू फक्त एकच काढायचा आपल्याला एकच. तो कोणता पाहिजे निळा. मग निळे चेंडू किती आहेत 3. 8 पैकी 3 मधला कुठला ना कुठला एक येईल म्हणून ह्याची संभाव्यता किती आली मित्रांनो 3/8. पर्याय क्रमांक 3. आता 71 नंबर प्रश्न बघा नातेसंबंध. नातेसंबंधाचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. चला नातेसंबंध बघा. अ ची आई ही ब च्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. काय म्हणतोय अ ची जी आई आहे ती ब च्या वडिलांची एकुलती एक मुलगी. म्हणजेच ह्या ब चे वडील आहेत त्याची कोण आहे ही एकुलती एक मुलगी आहे. ठीक आहे. आता बघा प्रश्न काय विचारलाय तर ब चे अशी नाते काय. ब चे अशी नाते काय. काय येईल बघा बरं. मामा येईल मित्रांनो. आईचा भाऊ आहे ना हा. आईचा भाऊ कोण असतो मामा असतो. तर कसं वाटलं तुम्हाला विश्लेषण आवडलं असेल. आपलं चॅनल योद्धा करिअर अकॅडमी जेऊर व मोशी पुण्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.